बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये कर्नाटक हायकोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। कर्नाटक सरकार आज दुर्घटनेचा तपशीलवार अहवाल सादर करणार आहे। साधारणपणे 12 जून पर्यंत अहवाल सादर करा असं हायकोर्टाने सांगितलेलं होतं। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजय जल्लोषावेळी चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्याबाबतचा अहवाल सरकारकडून आज सादर होणार आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। चैतन्य, आज अहवाल याबाबतचा सादर होतोय, नेमकं सुनावणी दरम्यान आणखी काय घडू शकतं? रिद्धी, निश्चितच आपल्याला माहिती आहे की आरसीबीने यंदाची IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विजयी परेड ही बेंगलोरमध्ये झाली होती आणि त्यानंतर एक दुर्दैवी घटना, चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली होती। त्यामध्ये जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना होती आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणी आरसीबी विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता आणि या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी देखील सुरू आहे। आणि या संपूर्ण प्रकरणी उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते आणि या संदर्भातच अहवाल सादर होण्याची शक्यता राज्य सरकारकडून आहे। आणि त्याचप्रमाणे आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसले आणि इतर जे आरसीबीचे अधिकारी यांना अटक करण्यात आलं होतं। ह्या प्रकरणी त्यांच्या अटकेच्या कायदेशीर प्रकरणी देखील वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। त्याचप्रमाणे राज्य सरकारने म्हटलं होतं की विजय मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती। अशा प्रकारचा हा संपूर्ण एकंदरीतच वाद आहे आणि या प्रकरणीचा आता सविस्तर अहवाल जो आहे तो आज उच्च न्यायालयात सादर होऊ शकतो। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी चैतन्य।